नमस्कार मंडळी, फॅक्ट मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स. सुप्रीम कोर्टाची 50% आरक्षण मर्यादेवर कठोर भूमिका. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप. दिल्ली प्रदूषणावर प्रधानमंत्री कार्यालयाची कडक बैठक. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ. भारत फ्रान्स संरक्षण सहकार्य, हॅमर शस्त्रनिर्मिती करार. अफगाणिस्तान भारत व्यापार आणि कर सवलतीचा प्रस्ताव. इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेक आणि जागतिक हवाई सेवांवर परिणाम. डॉज क्रिप्टोकरन्सीचे अचानक संपुष्टात. युरोप आणि युक्रेन युद्धावर नवीन शांतता प्रस्ताव. या होत्या आजच्या 10 टॉप हेडलाईन्स. तर सुरू करूया बातम्यांचे सविस्तर विश्लेषण. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अपडेट रहा. तर सुरू करूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे, पण ओबीसी आणि इतर आरक्षणाच्या मर्यादांवरून मोठा कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50%पेक्षा जास्त आरक्षण दिल्याबद्दल राज्य सरकारवर आधीच सवाल उपस्थित केले होते आणि आता 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचा परिणाम होईल अशी नोंद घेतली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या असून 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांची मुदत दिली आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गट या मुदतीत वाढ मागत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि येत्या काही दिवसांत न्यायालयीन निर्णय तसेच आयोगाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादेचा भंग हा घटनात्मक तत्वांच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले असून विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित प्रकरणात ती भूमिका अधिक ठळकपणे समोर आली आहे. न्यायालयाने 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांवर आपल्या अंतिम निर्णयाचा परिणाम होऊ शकेल असे निर्देश देत राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला स्पष्ट कायदेशीर चौकट पाळण्याची गरज अधोरेखित केली. यामुळे ओबीसी, मराठा आणि इतर मागास प्रवर्गांना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या टक्केवारीचा पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची वेळ सरकारवर येऊ शकते आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून या विषयावर तीव्र राजकीय भूमिका घेतली जात आहे. सामाजिक आणि राजकीय संघटना देखील आरक्षणाच्या रचनेत न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरू लागल्या असून येत्या काही आठवड्यात राज्यातील राजकारणाचा मुख्य अजेंडा हाच राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमधील त्रुटी आणि हरकतींच्या मुद्द्यावरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगावर धावा बोलला आहे. आदित्य ठाकरे यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून हरकतींची मुदत किमान 15 दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आणि जर तसे झाले नाही तर भाजप आणि आयोग मिळून निवडणूक फिक्स करत असल्याचा आरोप करावा लागेल असे सूचित केले. दुसरीकडे भाजप आणि महायुती सरकारकडून हे आरोप राजकीय नाट्य असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शकपणे सुरू असल्याचा दावा केला जात आहे. नागपूर, मुंबई, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांवर ताबा मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी मैदानात जोरदार तयारी सुरू केली असून स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्यस्तरीय नेतृत्वांच्या प्रतिमेचा देखील या निवडणुकीत मोठा प्रभाव राहणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर बनली असून प्रधानमंत्री कार्यालयाच्या पातळीवर उच्चस्तरीय बैठक घेऊन तातडीचे उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालानुसार शहरात धावणाऱ्या वाहनांपैकी सुमारे 37% वाहने नियमांचे पूर्ण पालन करत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात कठोर कारवाई करण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार दरम्यान समन्वय वाढवून वाहतुकीवरील निर्बंध, बांधकामावरील तात्पुरती मर्यादा तसेच सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन यांसारख्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा विचार सुरू आहे. देशाच्या न्याययंत्रणेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या घटनात्मक खटल्यांमध्ये त्यांनी केलेल्या निरीक्षणांमुळे त्यांची ओळख कठोर पण संतुलित न्यायमूर्ती अशी आहे. आता मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायालयीन सुधारणा, खटल्यांची प्रचंड प्रलंबित संख्या कमी करणे आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर वाढवणे हे मोठे आव्हान त्यांच्या पुढे असेल. भारत आणि फ्रान्स यांच्यातील
संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत असून दोन्ही देशांनी हामर प्रकारच्या एअर टू ग्राउंड शस्त्रांचे संयुक्त निर्मितीसाठी महत्त्वाचा करार करण्याची प्रक्रिया पुढे नेली आहे. या शस्त्रांचा वापर लढाऊ विमानांमधून अचूक लक्ष्यभेदनासाठी होतो आणि स्वदेशी उत्पादन वाढवल्यामुळे भारताच्या संरक्षण स्वावलंबनाला तसेच मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल असे मानले जात आहे. इथिओपियातील हायली गब्बी नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून जाणाऱ्या हवाई मार्गांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतासह अनेक देशांनी आपल्या उड्डाण नियोजनात बदल करण्यास सुरुवात केली आहे. हवेत पसरलेल्या राखेमुळे विमानांचे इंजिन आणि संवेदनशील उपकरणांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे काही मार्ग तात्पुरते वळवले जाणे किंवा उड्डाणे रद्द होणेही शक्य आहे. तर हा होता आजचा महत्त्वाचा आढावा. आणखी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि विश्वसनीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनल सोबत जोडलेले रहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. तोवर नमस्कार आणि सुरक्षित रहा.